तर मंडळी, आज आपण बनवणार आहोत इन्स्टंट ब्रेकफास्ट रेसिपी। अगदी घाई गडबडीच्या वेळेस जेव्हा आपल्याला डोसा खायचा असेल तर अशा वेळेस आपण हा इन्स्टंट डोसा बनवू शकतो। तर त्यासाठी मी इथे 1 कप पोहे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। त्यानंतर त्याच कपाने मी 1 कप बारीक रवा आणि 1 कप दही घातलेलं आहे। तर यामध्ये चवीनुसार मीठ घालून आपल्याला हे जे बॅटर आहे ते फर्मेंट करून घ्यायचं आहे। तर फर्मेंट करण्यासाठी आपल्याला 15 ते 20 मिनिटं आपण हे असं भिजत ठेवायचं आहे। 15 ते 20 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकताय की आपलं जे बॅटर आहे ते मस्त असं भिजलेलं आहे। तर त्यामध्ये इथे आपल्याला चिमूटभर बेकिंग सोडा घालायचा आहे आणि थोडंसं जे मिश्रण दाटसर आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला पाणी जरूरतेनुसार पाणी घालून मिश्रणाची जी थिकनेस आहे ती आपल्याला कमी करायची आहे। त्यानंतर हे मी सर्व एका मिक्सरच्या भांड्यामधून ते बारीक करून घेतलेलं आहे। बारीक केल्यानंतर कन्सिस्टन्सी जी आहे बॅटरची ती आपल्याला मीडियम ठेवायची आहे, म्हणजे एकदम दाटसरही नको आहे आणि एकदम पातळही नको आहे। तर तुम्ही पाहू शकताय कन्सिस्टन्सी ही अशा प्रकारे झाली पाहिजे। त्यानंतर इकडे मी एक पॅन गरम करून ठेवलेला आहे। तर इथे आपल्याला ऑइल वगैरे कुकिंग ऑइल वापरायची अजिबात आवश्यकता नाही। विदाउट कुकिंग ऑइल आपल्याला हा सेट डोसा बनवायचा आहे आणि तुम्ही पाहू शकताय किती सुंदर अशी जाळी बनलेली आहे। आणि हा जो डोसा आहे सेट डोसा तो आपल्याला एकाच साईडहून भाजायचा आहे, म्हणजे एक साईड त्याची कम्प्लिटली व्हाईट राहते। आणि पहा तर किती मऊसूत असा आणि खायलाही अगदी उत्तम टेस्टी असा आपला सेट डोसा तयार आहे। पहा किती मऊसूत झालेला आहे। आहा, मस्तच। तर जरूर तुम्हीही ट्राय करा घरी